हरतालिका व्रताच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर मग ह्या वर्षीची मी अशी पूजा केलेली आहे. हरतालिका ही गौरी माता काढून घेतलेली हळदीची नागिलीच्या पानावर आणि गणपती सुपारी पण ठेवलेली आहे गणपतीच्या नावाने मी. आणि हे सुपारी म्हणजे लेकरूच आहे गौरी माताचं. ही गौरी माता आणि हे महादेव आणि महादेवाचा सर्व परिवार इथंच एकाच ठिकाणी येतो. तर मी हे सगळे गार्डनमधलेच फुलं ते सगळे घेतलेले आहेत व्हायला आणि भरपूर फुलं आज निघले होते. आणि हे गोकर्णाचे निळे फुलं, गुलाबाचे हे पिवळे फुलं सगळे, दुपारीचे सगळे फुलं माझ्या गार्डनमधलेच आहेत. रेती पण माझ्या गार्डनमधलीच आहे आणि घरातच सगळं भेटतं. तर हे सगळे पूजा अशी करून घेतली. पानं ते सगळे गार्डनमधलेच घेतलेली आहेत मी. फक्त कमळाचं फुलंच विकत आणलेलं आहे मी, 2 हे फुलं. आणि सगळं घरातलंच आहे बाकी. माझी अशी पूजा झालेली आहे आजची. तर हरतालिकाच्या आपण सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्हाला माझी इकडची घरची पूजा दाखवते. हे तुळजाभवानीचा घट मांडलेला आहे आणि हे आपली तुळजाई. हे आम्ही तेलुगूतून विग्रह म्हणतात ह्याला, पण मला काही म्हणता येणार नाही. आणि फुलं तर मी देवाला वाहिलेच नाहीत. आणि माझा नटकट कानाही तर सजलेलाच आहे चांगला. तर हे महादेव वैजनाथ परळ येऊन आणलेला मी आणि अशी पूजा केलेली आहे. फुलं उद्या पण लागणार आहेत म्हणून मी ह्या देवाला फुलंच वाहिले नाहीत, असेच ठेवलेले आहेत मी धुवून गंध ते लावून चांगला. आणि मग आता ही हरतालिकाची पूजा झालेली आहे. आणि हे काकणं ते बांधलेले सगळ्या बायकांना बांधायचेच आहेत आता. तर हरतालिकाच्या आपण सर्वांना आणखीन एकदा शुभेच्छा.